हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एक शाश्वत प्रेम कहाणी. लेखिका ज्योती रानडे. चंद्र होता साक्षीला. अमेरिकेतल्या ह्युस्टन शहराच्या एका शांत उपनगरात रीड वाइजमन नावाचा इंजिनियर आणि त्याची पत्नी कॅरॉल यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची स्वप्न रंगवली. कॅरॉल एक उत्तम पेडियाट्रिक नर्स होती. नवजात बाळांची काळजी घेणारी, कोमल हातांनी त्यांना जवळ घेऊन औषधोपचार करणारी कॅरॉल समाजामध्ये अत्यंत प्रिय होती. त्यावेळी रीड नेव्हीमध्ये काम करत होता. नासा या कंपनीनं अवकाशात जाण्यासाठी अंतराळवीर शोधण्याची मोहीम सुरू केली होती. त्यात त्याची निवड झाली होती. अंतराळवीर म्हणून मिळणाऱ्या ट्रेनिंगसाठी घरदार सोडून त्या कार्याला वाहून घ्यावं लागतं. मुली लहान होत्या, त्या भेटत नसत. तेव्हा कॅरॉलने त्याला एकच सांगितलं, रीड, तू अवकाशात जा, ताऱ्यांजवळ जा, मी आणि मुली तुला इथून पाहू. 2 मुलींची काळजी घेत, नर्सिंगच्या शिफ्ट सांभाळत, रीडचं मनोधैर्य वाढवत कॅरॉल आपला दिवस चंदेरी करत होती. पण एके दिवशी त्याच्या आयुष्यात प्रचंड वादळ आलं. कॅरॉलला कॅन्सरचं निदान झालं. मात्र रीड आणि मुली तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. तरीही ती रीडला त्याच्या प्रत्येक मोहिमेच्या तयारीसाठी प्रोत्साहन देत राहिली. डोंट स्टॉप युअर ड्रीम बिकॉज ऑफ मी. कीप रिचिंग फॉर हायर प्लेसेस. तुझं स्वप्न साकार करणं माझ्यासाठी थांबवू नकोस. तुझ्या प्रगतीचा आलेख सतत नवी उंची गाठू दे. तिनं 5 वर्ष धैर्यानं, शांतपणे आणि अविश्वसनीय ताकदीनं आजाराशी लढा दिला. पण परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही. 17 मे 2020 रोजी वयाच्या 46व्या वर्षी कॅरॉलनं जगाचा निरोप घेतला. रीडच्या आयुष्यात खोल, कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली होती. एक पोकळी, एक प्रचंड खड्डा, एक विवर. पण त्यांच्या मुलीसाठी तो खंबीर राहिला. आयुष्याला अर्थ देणारी, त्याला प्रोत्साहन देणारी कॅरॉल मुलींना आणि त्याला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती. रीड सतत जगण्याचा अर्थ शोधत होता. कॅरॉलला अंतराळ, तारे किती आवडायचे. तिने ते पाहिले असतील का? मला दिसेल का ती परत? कुठं शोधू मी तिला? अशा अनेक प्रश्नांची साखळी रीडला उत्तर शोधण्यास भाग पाडत होती. 2026च्या आर्टेमिस 2 या चंद्राभोवती 10 दिवसाची फेरी मारण्याच्या मोहिमेसाठी रीडची निवड झाली. जुलै 1969ला नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं. त्यानंतर तब्बल 57 वर्षांनी अमेरिकेनं 4 अंतराळवीर मिशन आर्टेमिसमध्ये चंद्रावर पाठवलं. त्यातला एक अंतराळवीर होण्याचा सन्मान रीड वाइजमन याला मिळाला. 1 एप्रिल 2026 रोजी आर्टेमिस क्रू इंटेग्रिटी नावाच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळात झेपावलं. रीडनं त्याच्या 2 मुलींना भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिलेला साऱ्या जगानं पाहिला. कॅरॉलने दिलेली जिद्द, तिने दिलेलं प्रोत्साहन आणि तिने केलेलं प्रेम हे सोबत घेऊन रीड पृथ्वीपासून 2,52,756 मैलावर असलेल्या चंद्राजवळ त्याच्या इतर 3 साथीदारांसह पोहोचला. चंद्रावरून निळ्या रंगाची गोल पृथ्वी पाहताना डोळ्याचं पारणं फिटलं. साऱ्या जगाचे डोळे त्याच्याकडे लागले होते. दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि अविरत कष्ट करून आर्टेमिस क्रू चंद्रावर पोहोचला होता. चंद्रावर जाऊन तिथले फोटो काढताना त्यांच्या नजरेस एक अतिशय तेजपुंज विवर पडलं. लक्ष वेधून घेणारं, स्वतःकडे खेचणारं विवर, क्रॅटर, दरार. त्या विवराकडे बघत 4ही अंतराळवीर थबकले. एकमेकात चर्चा करून हॅन्सन या रीडच्या साथीदारानं नासाला विचारलं, इट्स अ ब्राईट स्पॉट ऑन द मून अँड वी वूड लाईक टू कॉल इट कॅरॉल. या तेजस्वी विवराला कॅरॉलचं नाव दिलं तर? रीडच्या नासामधल्या सहकाऱ्यांनी त्याच्या भावनेचा सन्मान केला आणि मग एक दिवस अधिकृत घोषणा झाली आणि त्या विवराला कॅरॉल हे नाव देण्यात आलं. रीडनं चंद्राकडे पाहिलं. त्या रुपेरी पृष्ठभागावर चमकणारं ते विवर आता फक्त ते निनावी विवर नव्हतं, ते होतं कॅरॉलचं स्मारक. तिच्या प्रेमाचं, तिच्या धैर्याचं, तिच्या प्रोत्साहनाची आठवण करून देणारं स्मारक. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर हसूही उमटलं. कॅरॉल,
तू मला आजवर अवकाशात ताऱ्यांपर्यंत चंद्रापर्यंत पाठवलंस. आज मी तुझं नाव चंद्रावर लिहिलं. आता तू कायम माझ्यासोबत आहेस. मी चंद्रावर असतानाही. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. कॅरॉलचं चंद्रावरचं स्मारक बघण्यासाठी फक्त चंद्र साक्षीला होता. केवळ 3 क्रू मेंबर्स हे रीडच्या दाटून आलेल्या भावनांची साक्ष होते. रीड चंद्रावरून 10 एप्रिल 2026ला पृथ्वीवर परत आला. सुखरूप. आर्टेमिस 2ला अभूतपूर्व यश मिळालं. या यशस्वी मोहिमेमुळं मानवी अंतराळात संशोधनात एक नवीन अध्याय सुरू झाला. आणि तेव्हापासून जेव्हा जेव्हा रीड चंद्राकडे पाहतो तेव्हा त्याला तिथं दिसते एक पत्नी, एक माता, एक कॅन्सरशी झगडलेली वीरांगना आणि एक शाश्वत प्रेम कहाणी. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.